नमस्ते. साठीनंतर नक्की खा हा पदार्थ. 24 तासात पायात येईल जबरदस्त ताकद. नमस्कार मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे का, जर आपण रोज सकाळी 8 वाजण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघरातील एक साधा पदार्थ खाल्ला ना, तर आपले पाय चक्क 10 वर्षांनी अधिक तरुण आणि बळकट बनू शकतात. एका जागतिक संशोधनानुसार जर 60पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी या पदार्थाचा आपल्या सकाळच्या नाश्त्यात समावेश केला तर चालताना शरीराचा तोल बिघडत नाही, रात्री पायात गोळेने थांबते आणि स्नायूंची होणारी झीज तब्बल 72% रोखली जाऊ शकते. आज अनेक ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या एका टप्प्यावर वॉकर, व्हीलचेअरचा किंवा इतरांचा आधार घ्यावा लागतो. ही एक चिंतेची बाब आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला योग्य न्यूट्रिशनची माहिती नसणे. तुम्ही देखील रोज सकाळी न कळत अशीच चूक करताय का, ज्यामुळे तुमचे पाय दिवसेंदिवस कमजोर होत चाललेत? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साठीनंतर पाय अचानक कमजोर का होतात? वय 60च्या पुढे सरकले की पायांचे स्नायू नैसर्गिकरित्या खूप वेगाने कमी होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत याला सार्कोपेनिया म्हणतात. पण वय झालं म्हणजे काठीचा आधार घ्यावाच लागणार हा गैरसमज आधी मनातून काढा. योग्य आहाराने आपण आपले पाय पुन्हा लोखंडासारखे मजबूत करू शकतो. यासाठी जिम किंवा महागड्या औषधांची गरज नाही, तर सुरुवात करायची आहे फक्त सकाळच्या पहिल्या नाश्त्यापासून. साठीनंतर बरेच जण सकाळी घाईत केवळ 1 कप चहा कॉफी पितात किंवा पांढरा ब्रेड बिस्किटे खातात. शरीराला सकाळी पोषण न मिळाल्यामुळे ते स्वतःची ऊर्जा भरून काढण्यासाठी पायांचे मोठे स्नायू तोडायला सुरुवात करते. म्हणूनच सकाळी 8च्या आत शरीराला योग्य नाश्ता देणे अनिवार्य आहे. पायांना प्रचंड ताकद देणारे 10 सुपरफूड. आता आपण पाहूया ते 10 महत्त्वाचे नाश्त्याचे पर्याय जे साठीनंतर आपल्या पायांमध्ये जबरदस्त ताकद निर्माण करतील आणि स्नायूंची झीज पूर्णपणे लॉक करतील. नंबर 1, घट्ट दही किंवा योगर्ट. हाडांच्या बळकटीसाठी. पाय मजबूत करण्यासाठी पहिली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे घट्ट दही. वय वाढल्यामुळे हाडे पोकळ होतात आणि स्नायू सैल पडतात. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीन आणि कॅल्शियमचा खजिना असतो. यामुळे हाडांना योग्य कॅल्शियम मिळते आणि स्नायूंची झीज थांबून पायांना आतून वज्रासारखी बळकटी मिळते. नंबर 2, ओट्स आणि चिया सीड्स. नसांना ऊर्जा देण्यासाठी. सकाळी ओट्स आणि चिया सीड्स एकत्र करून खाणे हा स्नायूंसाठी एक उत्तम डोस आहे. ओट्समधील फायबर पचनसंस्था साफ ठेवतात, तर चिया सीड्समधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम पायांच्या नसांना आतून ताकद देतात. यामुळे रात्रीच्या वेळी पायात येणारे पेटके म्हणजेच क्रॅम्प्स आणि मुंग्या येण्याची समस्या मुळापासून नष्ट होते. नंबर 3, राजगिरा. विसरला गेलेला शक्तीचा खजिना. पूर्वी राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याची लाही हमखास खाल्ली जायची. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लायसिन नावाचे ॲमिनो ॲसिड असते, जे हाडांची झीज 100% रोखायला मदत करते. साठीनंतर ज्यांचे पाय अशक्तपणामुळे थरथर कापतात किंवा लटपटतात त्यांच्यासाठी हा जुन्या काळातील सर्वोत्तम उपाय आहे. नंबर 4, अंडी. स्नायूंची पुनर्रचना करण्यासाठी. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. अंड्यामध्ये सर्वोत्तम दर्जाचे प्रोटीन असते, विशेषतः अंड्यातील पिवळा भाग. विटॅमिन डी आणि ल्युसीन नावाचे अमिनो ॲसिड स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी अत्यंत गुणकारी आहे. हे मेंदू आणि पायांमधील संपर्क व्यवस्था सुधारते, ज्यामुळे चालताना पाय लटपटत नाहीत. नंबर 5, साल्मन किंवा ताजे मासे. सूज व वेदना कमी करण्यासाठी. जे लोक मांसाहार करू शकतात त्यांच्यासाठी साल्मन मासा अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक असते, जे शरीरातील आणि सांध्यांमधील अंतर्गत सूज कमी करते. यामुळे गुडघे आणि पायांचे सांधे लवचिक बनतात
आणि चालताना होणाऱ्या वेदना थांबतात. नंबर 6, पनीर किंवा टोफू. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत. जे लोक अंडी किंवा मासे खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर हा एक वरदान आहे. पनीरमध्ये केसिन नावाचे प्रोटीन असते जे शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा देत राहते. यासोबतच यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस साठीनंतर हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवतात, ज्यामुळे पायांना मजबूत आधार मिळतो. नंबर 7, केळी. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत. केळ्याला ताकदीची नैसर्गिक कॅप्सूल म्हटले तरी चालेल. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण प्रचंड असते, जे आपल्या पायातील स्नायू ढिले पडू देत नाही. रोज सकाळी 1 केळे खाल्ल्याने पायांमधील थकवा सेकंदात दूर होतो आणि 24 तासात शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते. नंबर 8, वाफवलेले रताळे. हाडांना ताकद. सकाळी उठल्यानंतर पहिल्या काही मिनिटात कोमट पाण्यात थोडेसे सेंदव मीठ वा काळे मीठ टाकून ते पाणी पिऊन घ्यावे आणि त्यानंतर छान उकडलेले रताळे घेऊन त्यावर हेच नैसर्गिक मीठ थोडेसे भुरभुरून नाश्त्याला खावे. रताळे आणि नैसर्गिक खनिजांचे हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास आपल्या स्नायू, हाडे आणि नर्वस सिस्टीमला थेट ताकद पुरवते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि चालताना पायांना येणारी स्थिरता कमालीची वाढते. नंबर 9, कुळीथ किंवा हुलग्याचे कढण. नसांमधील ब्लॉक काढण्यासाठी. जुन्या काळी शरीरात कमालीची ताकद आणण्यासाठी हुलगा किंवा कुळीथ वापरला जायचा. हे कडधान्य हाडांना लोहासारखं मजबूत बनवतं. रोज सकाळी कुळथाचे कढण म्हणजेच सूप किंवा उसळ खाल्ल्याने पायांच्या नसा मोकळ्या होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि सांध्यांमध्ये साठलेली सूज व जुनाट वेदना मुळापासून गायब होतात. नंबर 10, ताजी डिंकाची लाही किंवा डिंकाचे पाणी. सांध्यांच्या वंगनासाठी. आपल्या आयुर्वेदात डिंकाला सांध्यासाठी अमृत मानले गेले आहे. वय वाढले की गुडघ्यांमधील गादी झिजते आणि वंगण कमी होते. रोज सकाळी डिंकाची लाही किंवा कोमट पाण्यात भिजवलेला थोडासा डिंक घेतल्यास सांध्यांचे वंगण टिकून राहते, कटकट असा आवाज येणे बंद होते आणि चालताना होणाऱ्या वेदना तीव्रतेने कमी होतात. तुमचेही पाय थोडे चालल्यावर दुखत असतील, खाली बसल्यावर उठताना आधार घ्यावा लागत असेल तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. सकाळी उठल्यावर पाळायच्या 7 मोलाच्या सवयी. केवळ चांगला आहार घेऊन भागणार नाही, तर सोबत सकाळी या 7 सवयी लावून घ्या. पहिली सवय, घाईने बेड सोडू नका. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या झटकन उठून उभे राहू नका. 2 मिनिटे अंथरुणावरच बसून हात पाय थोडे स्ट्रेच करा. शरीराचा रक्तप्रवाह सामान्य होऊ द्या आणि मगच सावकाश उठा. दुसरी सवय, पायांच्या तळव्यांना मसाज. सकाळी अंथरुणातून उठल्यावर पायांचे तळवे 2 मिनिटे हलके चोळा. यामुळे रात्रीच्या विश्रांतीनंतर पायांकडे होणारा रक्तप्रवाह लगेच सुधारतो, नसा सक्रिय होतात आणि पाय जमिनीवर ठेवताना येणारा बधीरपणा किंवा सुन्नपणा दूर होतो. तिसरी सवय, प्रथम पाणी प्या. सकाळी उठल्यावर चहा कॉफी घेण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ टाकून पिण्याची सवय ठेवा, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. चौथी सवय, 3 मिनिटांचा तोल सावरण्याचा सराव. सकाळी उठल्यावर भिंतीचा किंवा कपाटाचा आधार घेऊन एका पायावर काही सेकंद उभे राहण्याचा सराव करा. याने पायांचा पाया मजबूत होतो आणि शरीराचा बॅलन्स सुधारतो. 5वी सवय, उपाशी राहू नका. सकाळी उठल्यावर जास्त वेळ पोट रिकामे ठेवू नका. 8 वाजायच्या सुमारास काहीतरी सकस आणि पौष्टिक नाश्ता नक्की पोटात गेला पाहिजे. 6वी सवय, घोट्यांचे साधे व्यायाम. खुर्चीवर बसून दोन्ही पायांचे पंजे आणि घोटे घड्याळाच्या काट्यासारखे आणि उलट्या दिशेने 5 ते 10 वेळा गोल फिरवा. वाढत्या वयात घोटे घट्ट किंवा जाम होतात, ज्यामुळे चालताना तोल जातो. या साध्या व्यायामामुळे घोट्यांची लवचिकता वाढते,
सांधे मोकळे होतात आणि चालताना कमालीची स्थिरता येते. 7वी सवय, कोवळ्या उन्हात बसा. शरीराला नैसर्गिक विटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात किमान 5 ते 10 मिनिटे नक्की थांबा. हाडे ठिसूळ होणार नाहीत. तर मंडळी, साठीनंतरही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचा आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा हा छोटासा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर आहे. दिवस हेतुपूर्वक चांगल्या आहाराने सुरू करायचा की वयानुसार शरीर जसे ढासळते तसे सोडून द्यायचे, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, उद्या सकाळी स्वतःचे पाय मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही या 10 पदार्थांपैकी कोणती पहिली गोष्ट नाश्त्यात निवडणार आहात. तुमचं उत्तर नक्की लिहा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, कारण जोपर्यंत तुम्ही ताकदीने स्वतःच्या पायावर चालताय तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी जीवन जगताय. धन्यवाद.